हाय टू फॅमिली, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना सर्वजण? तर हो चला, तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. तर चला, आज मी बनवणार आहे अंडा करी. तर त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्लॉग पूर्ण बघा. ओके, तर चला बघूया तयारी. चला, आपण सगळ्यात अगोदर अंडे शिजायला ठेवूया. फुटलेले असतील तर पाण्यामध्ये सगळे निघून जातात, त्याच्यामुळे अंडे असे बघून बघून आपण शिजायला ठेवूया. मीठ टाकल्यानंतर हे आपले अंडे जे आहेत ते पाण्यामध्ये असे फुटत नाहीत, म्हणून आपण थोडंसं मीठ टाकूया आणि त्यानंतर आता शिजायला ठेवूया. चला, मी 7 अंडे इथे शिजायला ठेवलेत. त्यानंतर आता आपण बघूया बाकीची तयारी. तर चला बघूया तयारी. इथं मी घेतले 7 अंडे घेतलेले उकडलेले. त्यानंतर 2 कांदे, 1 टमाटर आहे, काळी मिरी आहे, चक्री फूल आहे, लवंग आहे, इलायची आहे, जालपत्र आहे, दालचिनी आहे, त्यानंतर अख्खा धनिया आहे, थोडासा तेजपत्ता, अद्रक, लसूण आहे, कस्तुरी मेथी आहे आणि इथं 2 ते 3 हिरवी मिरची आहेत. आणि आता मसाले बघूया. चवीनुसार इथं मीठ आहे, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, काश्मीरी मिरची पावडर, जिरा, हळद आणि हा गरम मसाला. तर चला, साहित्य पण तुम्ही बघितलं. आता चला सुरुवात करूया. तर चला, हे मसाले आपण आता मिक्सर मधून काढून घेऊया. हे धनिया, काळी मिरी, दालचिनी, तेजपत्ता, आणि हे 3 मिरची, हा लसूण, हे इलायची आणि तेजपत्ता ठेवायचा आहे, कस्तुरी मेथी आणि बाकीचे मसाले आपण मिक्सर मधून काढून घेऊया. असं तुकडे करून मस्त याला बारीक करून घेऊया. आता चला, आता मसाला पण एकदम असा बारीक झालेला आहे. आपण आता काढून घेऊया. ग्रेव्ही झालेली मसाल्याची. आणि आता आपण हे कांदे आणि टमाटर आपण चॉपर मध्ये बारीक करून घ्यायचे. चाकूने असे एकदम जास्त बारीक नाही होत आणि आपल्याला जास्त ग्रेव्ही पण नाही करायची, त्याच्यामुळे आपण चॉपर मध्ये एकदम छोटे छोटे पीसेस करून घेऊया. चला, आता लावून घेऊया आणि एकदम मस्त बारीक करूया. चला, आता कांदा एकदम असं छान बारीक झालाय. आपण आता साईडला काढूया. हळूच काढायचं कारण हे ब्लेड लागतात हाताला. आणि आता आपल्याला टमाटा पण असंच एकदम बारीक, इथे टमाटा आपण अगोदरच धुवून घेतलेला आहे. आता फक्त याला कटिंग करून आपण घेऊया बारीक करून. चला, आता टमाटा पण चॉपर मध्ये करून घेऊया एकदम बारीक. तर चला, टमाटा पण एकदम बारीक झालेला आहे. साईडला काढून घेऊ. मसाला पण आता तयार झालेला आहे, साईडला ठेवूया. आता जे आपण उकडून ठेवलं होतं अंडे, त्यातले मी एकातले 2 भाग करणार आहे. तुम्ही अख्खे ठेवलं तरीही चालतंय, कारण अख्खे ठेवल्यानंतर मजा नाही येत खाता.
त्याच्यामुळं मी एकातले 2 भाग करणार आहे. आणि त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकलो आहे. तेलामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि हे अंडे आपल्याला तळून घ्यायचे. थोडीशी हळद टाकणार आहोत आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर, कारण काश्मीरी मिरची पावडर एकदम कलर छान येतो. आणि आता जे आपण कटिंग केलेले अंडे आहेत, आपण भाग करून ठेवलेले, ते असे एकदम मस्त तळून घ्यायचे. म्हणजे तळलं की एकदम छान पण लागतात. त्यानंतर दोन्ही साईडनं आपण चांगलं तळून घ्यायचं आहे याला. अंडे पण झालेत तळून, आता काढून घ्यायचे आहेत याला. काढल्यानंतर आपल्याला अजून ग्रेव्ही पण बनवायची. त्याच्यामुळं अंडे साईडला काढून घेऊया आणि आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया, कारण आपण अंडे भाजताना पण तेल टाकलेलं आहे. त्यामुळं आता थोडंसं आपण तेल टाकायचं आहे. आणि त्यानंतर तेजपत्ता आणि एक इलायची टाकायची आहे, जे आपण साईडला ठेवलं होतं अगोदर. आणि थोडंसं यानंतर मीठ पण टाकायचं, कारण जे मीठ आपण टाकलं होतं ते अंड्याला झालेलं आहे. आणि त्यानंतर थोडासा कांदा आणि टमाटर टाकूया आणि मस्त ह्याला असं मिक्स करून घेऊया. कांदा पण एकदम लाल लाल झाला पाहिजे, कारण कच्चा राहिला की मग ग्रेव्ही छान नाही लागणार. त्याच्यामुळे एकदम लाल होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी ग्रेव्ही आपण बनवून ठेवलो होतो, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, खडे मसाले, त्याची पेस्ट केलेली होती, आपण आता ते टाकूया. म्हणजे तुम्ही विकत आणलं तरी पण चालते, कारण विकतचं छान नाही लागत. त्यामुळे मी घरीच पेस्ट बनवली. ते पण असं एकदम मस्त आपण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी चवीनुसार. त्यानंतर थोडीशी हळद टाकूया आणि सगळं एकजीव करून घेऊया आपण आता. आणि चवीनुसार आपण किचन मसाला टाकलेला आहे, गरम मसाला पण आणि किचन मसाला पण. असं एकदम असं मस्त ह्याला फिरवून घ्यायचं आहे, कारण हे एकजीव होईपर्यंत आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे, कारण असं म्हणजे मसाल्याचे गाठी वगैरे अजिबात नाही राहणार. तर चला, आपली आता भाजी तयार झालेली आहे. कलर पण एकदम मस्त आलेला आहे, असा एकदम लाल झणझणीत. त्यानंतर आपण कस्तुरी मेथी टाकणार आहोत थोडीशी, कारण कस्तुरी मेथीमुळं वास पण एकदम छान येतो भाजीचा. त्यामुळं थोडंसं आपण क्रश करून असं बारीक बारीक टाकणार आहेत. आणि त्यानंतर आपण जे अंडे आता मिक्स करून ठेवलेले, आपण ते आता अंडे ह्याच्यामध्ये एक एक करून असं सोडायचं आहे. कारण असं एकदम सगळेच एक सगळं टाकलं तर ते सगळे आतमधला जो मसाला असतो तो सगळा आमटीमध्ये निघून जातो. त्याच्यामुळं हळूहळू आपण एक एक असे टाकायचे. त्यानंतर काय वास येतो भाजीचा, वा, एकदम मस्त पण लागतो. आणि ही तुम्हाला माझी अंड्याची भाजी कशी वाटली, अंडा करी, तेही सांगा. आणि त्यानंतर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आणि जे काही नवीन असतील तर त्यांनी पण सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण अंडा करी एकदम खूप छान झालेली आहे. आपण आता प्लेटमध्ये ती काढून घेऊया. झालं तयार, पटकन आणि कमी वेळात. तर म्हणजे तुमची अंडा करीची पद्धत कशी आहे मला तेही तुम्ही सांगू शकताय कमेंटमध्ये, किंवा तुमची पद्धत असेल किंवा माझं काही म्हणजे यामध्ये कमी जास्त झालं असेल तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. ओके, तर चला बाय. आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. एकदम अशी झणझणीत अंडा करी. आय लव्ह यू. बाय.